आपले स्पर्धून ताबडतोब स्फोट होता. यस सर, मी
राष्ट्रप्रेम हे लहानपणापासून त्यांच्या नसानसात भिनले होते. सदरक्षणाय फलनिग्रहणाय हे वाक्य जणू त्यांनी आपल्या हृदयावर कोरले होते. मोठ्या हिमतीने त्यांनी त्या लहान चिमुकल्यांचा जीव वाचवला व पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केले. एक निष्ठावंत व कर्तव्यदक्ष पोलीस हवालदार अशी त्यांची वेगळीच ओळख होती. मग काय करू? लायसन मागितलं तर नाही म्हणाला. गाडीची कागदपत्रेही नव्हती, शिवाय गाडीचा इन्शुरन्सही नव्हता. इतकं असूनही 100 रुपयात सोडत होतो तर मला उलट बोलला. मग काय, दिली हवा सोडून. यायचंय रट्टा ठेवून. नाहीतर काय, तुम्ही माणसं जास्त शाळेत झाली. जरा काही झालं की मोबाईल काढून शूटिंग करायला लागतात. काही करायच्या आधी जरा मागं थोडं पाहत चला, नाहीतर प्रतिभेने एखाद्या दिवशी अंगी येईल. बरोबर आहे. अरे काल ओमलेली अतिशय सावधगिरीने परिस्थिती हाताळली. अरे हो ना, खरंच की. तुकारामाच्या करावे कौतुक कमीच आहे. कशाला प्रॉब्लेम नाही वाटल्या. ते पोलीस खात्यातील एक अजबच रसायन आहे. एवढं सगळं करण्याची गरजच काय? जीवावर उतर आपला पगार वाढणार आहे का? अरे ओमळे आले. काय मित्रांनो, काय चाललंय? गप्पा गोष्टी चालल्यात वाटतं. अरे मित्रांनो, मी ऐकत होतो तुम्ही सगळेजण काय म्हणत होता. अरे सगळ्याच गोष्टी पैशासाठी करायचे नसतात मित्रांनो. ही वरती आपण पहिल्यांदा वाचली तेव्हा काय शपथ घेतली होती? सदरक्षणाय फलनिग्रहणाय, म्हणजे या जनतेसाठी आपण 24 तास तत्पर राहू. या खाकी रंगाच्या वरतीवर या देशाची शांतता अखंडता टिकून आहे. आपण रोज रात्रीचे पहारे देतो, गस्त घालतो आणि म्हणूनच आपल्या भरोश्यावर हा समाज सुखाने झोपतो व भविष्याची स्वप्ने पाहतो. आणि आपण आपली जबाबदारी झटकून पळपुटेपणा करणे म्हणजे काय? आपण या देशाशी अनपेक्षितपणे गद्दारी करणे होय. मित्रांनो, ही वरती आपण जेव्हापासून घातली आहे तेव्हापासून हे विश्वास आपले घर आहे. यावरतीशी आपण इमान राखलंच पाहिजे. बरोबर आहे. यावरतीशी आपण इमान राखलंच पाहिजे. चला आता कामाला लागा, साहेब येतील. चला. आणि तो काळा दिवस उजाडला. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर अतिरेकी हल्ला झाला. त्या दिवशी ओमळे रात्रीच्या 12 होते. त्यांनी 12:30 वाजता शेवट करून घरी लावला. हॅलो, कशी आहेस तू? मी बरी आहे. तुम्ही कसे आहात? मी बरा आहे. मुलं कशी आहेत? ती बरी आहे. सारखी तुमच्या आठवण काढतायत. अहो, छोटी पवित्रा तर सारखी तुमच्या आठवण काढत असते. बाबा कधी येणार? मला फिरायला कधी घेऊन जाणार? सारखं विचारत असते. बघा एवढा उशीर झालाय तरी अजून झोपली नाही. सारखी बाबा 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 करत असते. मला नुसतं भंडावून सोडलंय बघा. घ्या, तुम्हीच बोला तिच्याशी. दे की तिच्याकडे फोन. हॅलो बाबा, कधी येणार तुम्ही? उद्या येतोय बेटा. सांग, तुला काय खाऊ आणू? खाऊ नको बाबा मला. तुम्हीच या लवकर. आणि येताना छानशी छोटीशी भांडी आणा मला खेळायला. नक्की आणतो बेटा. अगदी तुझे एवढी आणि तुझ्यासारखी. बरं का, विसरू नका बाबा. नक्की आणतो. बर, आता रडू नकोस हा. हो. आईला फोन दे बरं. हो बाबा, मी वाट पाहते हा. हॅलो. समजावलंय बरं का मी तिला. बरं. आई, उद्या लवकर निघतोय. दुपारपर्यंत पोहोचील.
हॅलो, खबर आहे की CST रेल्वे स्टेशनवरून 2 आतंकवादी स्क्वॉड गाडीतून गिरगावकडे यायला निघाले आहेत. वरील रस्ते ब्लॉक करून नाकाबंदी करा आणि हो, शक्यतो त्यांना जिवंत पकडण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या पुढील त्याबद्दल भागेल सांगू शकतात. यस सर. हॅलो सर, CST हेडक्वार्टर मधून फोन आला होता. 2 आतंकवादी गिरगाव चौपाटीवर यायला निघाले. तुरंत स्पॉटवर पोहोचा. ओके. ए चला पण पहिले घ्या. गिरगाव चौपाटीवर आता जावा थोडा कमी झाला चालेल. थोडा कमी कर, नंतर वाढवा. थोडा कमी कर. इरफान मागे घे. इरफान बावडे. इरफान
त्यांना पुढं. पुन्हा एकदा मुंबई पोलिसांचे नाव इतिहासात अष्टांकित केले. अशोक कामथे, विजय साळसकर, हेमंत करकरे व इतरही पोलीस कर्मचारी या हल्ल्यात शहीद झाले. जावळी तालुक्याची आन मान शान तसेच जावळीचा स्वाभिमान आबाधित ठेवणारी ही घटना. सातारा जिल्हा हा खरोखरच शूरवीरांचा जिल्हा आहे हे पुन्हा एकदा तुकाराम ओबळेंच्या बलिदानाने सिद्ध झाले. त्या सर्व अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना आम्ही त्रिवार वंदन करतो. ओके चल. Thank you.